नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरिता अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे। 18 महिन्याच्या डीए थकबाकी संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बंधूंनो, सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांचा 18 महिने थकीत महागाई भत्त्याबाबत सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे। 18 महिने थकीत डीए। कोरोना महामारीच्या काळामध्ये सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या डीएमध्ये कपात करण्यात आलेली होती। सदर डीए वाढ नंतर लागू करण्यात आलेली नाही। केंद्रीय कर्मचारी जॉईंट कन्सल्टिव्ह मेकॅनिझमची सरकारमार्फत आयोजित बैठक सदर विषयावर चर्चा झाली। सदर बैठकीत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसोबत 18 महिने थकीत डीए बाबत प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता। यावर केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे। 18 महिने डीए का मिळावा? कोरोना काळामध्ये फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावले आहे। यामुळे सदर 18 महिने मार्च जून 20 ते जून 21 काळातील डीए थकबाकी मिळणे आवश्यक असल्याची बाब कर्मचाऱ्यांकडून नमूद करण्यात आली आहे। 18 महिने डीए थकबाकीच्या बाबत सरकारचे स्पष्टीकरण। सरकारकडून यापूर्वी स्पष्ट केल्याप्रमाणे 18 महिने डीए थकबाकी देण्यास नकार देण्यात आले आहे। यावर अधिक स्पष्टीकरण देताना सांगितले की कोरोना काळामध्ये सरकारची आर्थिक स्थिती अधिकच बिकट होती, तर उपलब्ध निधी हा कोरोना महामारी निर्मूलनाकरिता वापरण्यात आला। यामुळे कर्मचाऱ्यांना 18 महिने डीए थकबाकी देणे शक्य होणार नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे। एकंदरीत काय तर सध्या तरी या 18 महिन्याच्या डीए थकबाकी मिळण्याच्या सर्व आशा मावळलेल्या दिसत आहेत। परंतु तुम्हाला काय वाटते याबाबत नक्की कमेंट्स करून लिहा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर परत भेटूया अशाच एका सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र, जय शिवराय।